मित्रांनो, आज आपण विभाज्य आणि विभाजकालाच अवयव म्हणतात. तर हा एक भाग आपण शिकणार आहोत जो टीईटी परीक्षेमध्ये दरवर्षी एक तरी प्रश्न त्यावर असतो. तर विभाज्य आणि विभाजक काय आहे हे एका सोप्या उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊ. जेव्हा आपण एखाद्या संख्येला भागत असतो आणि त्याला निशेष भाग जातो म्हणजे बाकी शून्य उरते. एक्झाम्पल सोपं घेतो 18 ला मी 3 ने भागतो. ठीक आहे, 18 भागिले 3, 3 × 18 0, म्हणजे बाकी शून्य उरलेला आहे. ठीक आहे, मग अशा वेळेस ज्या संख्येने आपण भागितलेलं आहे त्या संख्येला म्हणजे या 3 ला या 18चं विभाजक आहे. विभाजक किंवा अवयव असं म्हणतात, विभाजक. ओके, म्हणजे 3 काय झाला विभाजक कोणाचा? 18चा. आणि 18 ही विभाज्य आहे. 18 ही विभाज्य. कितीने विभाज्य? 3 ने विभाज्य. 3. म्हणजे बघा एक उदाहरण घेतलं आपण 18 भागिले 3. 18 ला 3 ने पूर्ण भाग गेला, बाकी शून्य आहे. मग अशा स्थितीमध्ये ज्या संख्येने भागितलं म्हणजे 3 ने भागितलं 18 ला, म्हणून 3 हा 18चा विभाजक. 3 विभाजक आहे 18चा. आणि 18 जे आहे ते विभाज्य आहे. कितीने? 3 ने. ओके, 18 विभाज्य म्हणजे 3 ने विभाज्य आहे. तर क्लिअर झालेलं असेल असं समजतो मी, काही कठीण नाही त्याच्यामध्ये. आता या ठिकाणी बघा अजून एक गोष्ट विभाज्य आणि विभाजका बाबतीत. हे जे विभाज्य आहे 18 3 ने विभाज्य आहे म्हणजे 3च्या पाड्यात येते. मग 3च्या पाड्यात जे काही संख्या येतात 3, 3 2 6, 3 3 9 जे काही आहे ते सगळे 3 ने विभाज्य आहे. म्हणजे विभाज्य संख्या ह्या अगणित आहे, असंख्य आहे. ओके, आणि विभाजक जो आहे विभाजक बघा 3 म्हटलं कशाचा? 18चा. म्हणजे 18 ला 3 ने भाग जाते. ओके, मग 18 ला भाग जाणाऱ्या संख्या लिमिटेडच असतील, आहेत की नाही? म्हणजे आपण उदाहरण दाखवून घेऊया. 18 ला भाग जाणाऱ्या संख्या 1 ने भाग जाते 18 ला, 2 ने भाग जाते 18 ला, 3 ने सुद्धा भाग जाते, 4 ने जात नाही, 5 ने जात नाही, 6 ने भाग जाते, 6 × 18. त्यानंतर डायरेक्ट 9 2 18 9 ने भाग जातो आणि स्वतः 18 ला 18 ने भाग जातो. ओके, समजा त्याच्यापेक्षा जास्त संख्येने 18 ला भाग जाणार नाही. म्हणजे 18चे जे विभाजक आहे ते लिमिटेड आहे. 1 2 3 4 5 6 संख्या आल्या. म्हणजे विभाजक हे लिमिटेड असतात. ठीक आहे, आणि विभाज्य म्हटलं आपण 3 ने विभाज्य म्हणजे 3 ने भाग जाणार आहे. मग त्यात असंख्य असतील, 3च्या पाड्यात येणाऱ्या सगळ्या संख्या. ठीक आहे, कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल विभाज्य आणि विभाजक. पण आता हे प्रश्न जे सोडवायचे आपल्याला टीईटी मध्ये आलेले, खालीलपर्यंत कोणती संख्या 36 ने विभाज्य नाही. मग हे ओळखण्यासाठी विभाज्यतेच्या कसोट्या सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर विभाज्यतेच्या कसोट्या शॉर्ट मध्ये आपण बघूया. फार लहान संख्येच्या आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, मोठ्या नाही. 1 ने सगळ्यांना भाग जाते, त्याचा विचार केले. 2 पासून विचार करूया. 2 ने भाग कोणाला जाईल? ज्या समसंख्या आहेत त्या सर्व संख्यांना 2 ने भाग जातात. मग एक्झाम्पल 64 98 एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतील त्या सर्व संख्यांना 2 ने भाग जातो. ओके, क्लिअर. 3 चा विचार करूया. 3 ची कसोटी कशी आहे बघा. एक एक्झाम्पल घेतो 216. याला 3 ने भाग जाते का? तर 3 ने भागत नाही बसायचं आपल्याला. मग काय करू आपण? अंकांची बेरीज करू. या एक्झाम्पल मध्ये 2 + 1 + 6 2 + 1 3 3 + 6 9. म्हणजे आता बघा 9 ला 3 ने भाग जातो म्हणून 216 ला सुद्धा 3 ने भाग जातो. क्लिअर, समजलं. 4 ची कसोटी बघा. हेच उदाहरण घेतो 216. ठीक आहे, येथील शेवटचे 2 अंक बघा. शेवटच्या 2 अंकाला 4 ने भाग जातो. 4 × 16 म्हणून 216 ला सुद्धा 4 ने भाग जातो. हा वर्ष जो आहे चालू तो आहे 2024. 2024 च्या दशक स्थान व एकक स्थान म्हणजे शेवटचे 2 अंक 24 ला 4 ने भाग जाते म्हणून 2024 ला सुद्धा 4 ने भाग जाते. ओके, क्लिअर. 5 ची कसोटी बघूया. 5 ची कसोटी काय एकदम सोपं आहे. एकक स्थानी 0 किंवा 5. 225 300
एकक स्थान बघा फक्त 0 किंवा 5 आहे, तर सर्व संख्यांना 5 ने भाग जातो. 6 ची कसोटी. 6 ची कसोटी बघा, हे 2 आणि 3 या दोघांचा कॉम्बो इथे आहे. म्हणजे कसं, सेम उदाहरण 216 घेतो मी. त्या 216 ला 3 ने भाग जाते, आपण बघितलं 3 च्या कसोटीमध्ये बेरीज 9, म्हणजे अंकांची बेरीज 2 1 3 3 आणि 6 9. 9 ला 3 ने भाग जाते, म्हणजे 216 ला 3 ने भाग गेलं. आणि ती समसंख्या आहे, 2 मध्ये समसंख्या पाहिजे, म्हणजे 3 आणि 2 ने भाग जाते, त्या सर्व संख्येला 6 ने सुद्धा भाग जाते. अंडरस्टँड. त्यानंतर 7 ची कसोटी. 7 च्या कसोटीमध्ये एक संख्या घेऊया आपण कुठली पण, 1 4 2 कुठली पण घेतोय, भाग जाते नाही जाते नंतर बघू आपण. ठीक आहे. तर 142 ला 7 ने भाग जाते की नाही जाते, तर 2 एकक स्थानच्या अंकाची डबल करायची, म्हणजे काय, 2 ची दुप्पट 4, आणि ती उरलेल्या संख्येतून वजा करायची. 2 ची दुप्पट, ठीक आहे, 4 उरलेल्या संख्येतून वजा, म्हणजे 14 वजा 4 10. आता 10 ला 7 ने भाग जाते का नाही जात, म्हणून 142 ला सुद्धा 7 ने भाग जात नाही. ओके. एखादं असं एक्झाम्पल घेऊ ज्याला 7 ने भाग जाते. तर कुठलं घेऊया आपण, 3 4 3 343. बघूया 343 ला 7 ने भाग जाते, मला माहित नाही, ट्राय करू आपण. ठीक आहे. 3 ची दुप्पट 6, काय करायची आहे, दुप्पट, किती होते 6. ठीक आहे. मग ते उरलेल्या संख्येतून वजा करा, 34 वजा 6, 34 मधून 6 गेले किती, 28. आता 28 ला 7 ने भाग जाते का, 728, म्हणून 343 ला सुद्धा 7 ने भाग जाते. अशा प्रकारे समजलं असेल. नंतर 8. 8 ची कसोटी एक्सप्लेन करायची काहीच गरज नाही, ती कसं आहे, सेम 4 सारखंच. ठीक आहे. काय इथं होतं 4 मध्ये शेवटचे 2 अंक, इथं आपण शेवटचे 3 अंक बघणार. ठीक आहे. जसं 5984. आता 984 ला तुम्ही भागून बघा, 8 ने जर भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला 8 ने भाग जाईल. ठीक आहे. किंवा जसं इथं म्हटलं आपण 4 च्या कसोटीत सांगितलं नाही की शेवटी जर 2 शून्य असतील, म्हणजे 200, तर याला 4 ने भाग जाईल. तसंच 8 मध्ये 9000 शेवटचे 3 अंक, या 3 शेवटचे अंक हे शून्य असतील तर त्याला सुद्धा 8 ने भाग जातो. त्यानंतर 9 ची कसोटी. 9 ची कसोटी 3 च्या कसोटीसारखी. ठीक आहे. 3 च्या कसोटीमध्ये काय केलं होतं, अंकांची बेरीज, त्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 3 ने भाग जाते. सेम तसं 9 मध्ये तोच उदाहरण घेतो, 216. यांची बेरीज करू अंकांची, 2 अधिक 1 अधिक 6, 2 आणि 1 3, 3 आणि 6 9. या 9 ला 9 ने भाग जाते, म्हणजे 216 ला सुद्धा 9 ने भाग जातेच. 10 ची कसोटी सांगायची गरज नाही, 10 ची कसोटी काय, एकक स्थानी 0 असले की त्याला 10 ने भाग जातोच. ठीक आहे. कुठलं बनतं, 11 ची कसोटी फार महत्वाची. 11 ची कसोटी यासाठी महत्वाची, बरेचसे प्रश्न हे 11 ची कसोटी 3 ची कसोटी यावरच असतात. 11 ची कसोटी बघूया आपण, एखादं उदाहरण घेऊ. बघा 1232. 1232 ला 11 ने भाग जाते का, हे कसं ओळखायचं, तर समस्थान आणि विषम स्थान यांचा विचार करा या ठिकाणी. म्हणजे एक भाग एक अंक सोडून येईल. ठीक आहे. 1 आणि 3 आणि 2 आणि 2. काय करायचं, समस्थानच्या अंकाची बेरीज करा. समस्थानचे अंक म्हणजे हे कन्सिडर करतो मी, 2 + 2 किती झाले 4 4. आणि विषम स्थानचे अंक 1 अधिक 3 किती झाले 4. समस्थानच्या अंकांची बेरीज आणि विषम स्थानच्या अंकांची बेरीज, आणि याच्यातला करायचा फरक, 4 आणि 4 गेले 0. ठीक आहे. हा जो फरक आहे तो 0 आला किंवा 11च्या पटीत आला तर त्या संख्येला 11 ने भाग जातो. समजलं असेल तुम्हाला 11 ची कसोटी. पुन्हा एखादा एक्झाम्पल घेऊ, ज्याला 11 ने भाग जाते की नाही आपण बघूया. 154. सोपं एक्झाम्पल घेतो समजायला. आता 154 याच्यामध्ये बघा, विषम स्थानचे अंक 1 आणि 4, यांची बेरीज किती, 1 + 4 5, आणि हे आहे 5, एकच अंक आहे. 5 आणि 5 गेले 0, म्हणजे 0 आलं, म्हणून याला सुद्धा 11 ने भाग जातो. आशा करतो तुम्हाला सगळ्या कसोट्या ह्या समजल्या असतील. आणि आता या कसोट्यांच्या आधारावर
टी 2014 2015 17 प्रश्न रिपीट आहे, 16 मध्ये दरवर्षी प्रश्न आलेलाच आहे, 20 मध्ये हे जे प्रश्न आहेत ते आपण सोडू शकतो. ट्राय करूया आपण. 2014 ला आलेला प्रश्न बघा काय आहे, खालील पर्यायांपैकी कोणती संख्या 36 ने विभाज्य नाही. आता विभाज्य नाही म्हणजे काय, विभाज्य म्हणजे काय आपण बघितलं, 3 ने 18 ही विभाज्य आहे, म्हणजे 3 च्या पाड्यात 18 येते, बरोबर. मग तसंच 36 ने विभाज्य नाही म्हणजे आपल्याला बघायचं आहे की कुठल्या संख्येला 36 ने भाग जात नाही. म्हणजे याचा जर 3 संख्यांना भाग जातो, एका संख्येला जात नाही. आता 36 ची कसोटी तर आपण बघितलीच नाही, बरोबर. पण आपण ह्याच्या कसोटी बघितल्या ना, याच्यामधूनच त्याला सॉल्व्ह करणार आहोत. 36 चा पाडा म्हणायची गरज नाही, 36 ने भागायची गरज नाही. काय करा, 36 आपल्याला माहित आहे 12 गुणिले 3 12 × 36 म्हणजे 36 ने भाग देण्यासाठी त्याला 3 ने सुद्धा भाग केला पाहिजे. ओके, म्हणजे 3 ने भाग जाणारच. म्हणजे 3 ची कसोटी बघूया आपण. 3 ची कसोटी काय, अंकांची बेरीज बघूया इथे. 7 आणि 7 14, 14 आणि 4 18, 18 ला 3 ने भाग जातो, म्हणजे या संख्येला 3 ने भाग जातो. 1 1 1 3 3 6 9 म्हणजे हिला सुद्धा 3 ने भाग जातो. 9 आणि 7 16, 16 आणि 5 21, 21 आणि 6 27, 27 ला 3 ने भाग जातो का, जातो, बरोबर. 9 3 27. चौथा ऑप्शन 9 आणि 9 18, 18 आणि 4 22, 22 आणि 4 26, 26 ला 3 ने भाग जात नाही, म्हणजे ऑप्शन 4 याला 36 ने भाग जात नाही. खालील पर्यायापैकी कोणती संख्या 36 ने विभाज्य नाही, तर 36 ने 99 44 या संख्येला भाग जात नाही. समजलं सगळ्यांना. 36 चा पाडा म्हटलं नाही, 36 ची कसोटी आपल्याला माहित नाही. आपण 36 चे 2 भाग केले, 12 × 36. आपण फक्त 3 या कसोटीचा वापर केला आणि आपलं उत्तर मिळालं आपल्याला. अशा पद्धतीने समजलं असेल. 36 ने विभाज्य नाही असंच अशाच पद्धतीचा प्रश्न टी 2016 ला सुद्धा आलेला होता. खालील पर्यायांपैकी कोणती संख्या 33 ने विभाज्य नाही. 11 × 33 तुम्ही 3 ची कसोटी वापरा, 11 ची वापरा. 3 ची कसोटी सगळ्यात सोपी आहे आणि याचं उत्तर काढून कमेंट मध्ये सांगा. अशा करून तुम्हाला त्याचं उत्तर नक्की काढता येईल, फार सोपं आहे. त्यानंतर टी 2015 आणि 17 ला आलेला प्रश्न बघूया. असं प्रश्न आणखी आय थिंक 18 ला सुद्धा आलेला होता, मी मुद्दाम तो घेतला नाही. तुम्ही प्रश्नपत्रिकेमध्ये बघा. 2017 मधला प्रश्न आहे, 36 वस्तू समान वाटायच्या असतील, समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील. आता बघा किती प्रकारे वाटता येतील म्हटलं की हा प्रश्न आला विभाजकाचा. जसा हा 18चा आहे ना, आपण विभाजक काढले तशीच आपल्याला 36 चे विभाजक काढावे लागते. प्रश्न पाहता बरोबर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे हा प्रश्न आहे कोणत्या प्रकारचा. 36 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील. किती प्रकारे वाटता येतील म्हटलं तर तुम्ही काय करा, त्याचे विभाजक काढा. ठीक आहे, म्हणजे त्याला कोणकोणत्या संख्येने भाग जातो. तर आपण त्याचे विभाजक काढूया. 36 36 चे विभाजक आपण सुरुवात करू. आता कसोट्याच्या आधारे 1 ने सगळ्यांनाच भाग जाते, 1 राहीलच. समसंख्या आहे म्हणजे 2 ने सुद्धा भाग जाते. ठीक आहे, 3 आणि 6 9, 3 च्या कसोटीत बसते म्हणजे 3 ने सुद्धा भाग जाते. 9 चौक 36, 4 ने सुद्धा भाग जाते. एकक स्थानी 5 ने 0 ने म्हणजे 5 ने भाग जाणार नाही. 6 6 36, 6 ने सुद्धा भाग जाते, बरोबर. आता एक गोष्ट इथे लक्षात घ्या, 6 6 36 म्हणजे मधली एक अशी संख्या मिळाली 6 गुणिले 6 36, तर त्याच्या पुढच्या संख्येने तुम्ही जास्त विचार करू नका. आता काय करा, 7 ची कसोटी 8 ची कसोटी हा विचारच करायचा नाही. आता पुन्हा अशाच संख्येने त्याला भाग जाणार आहे जे 9 ने भाग केला आहे त्या पद्धतीने. म्हणजे 9 चौक 36 सॉरी 4 4 आहे, 4 गुणिले 9 किंवा 4 ने याला भागा 36 ला. ठीक आहे, 36 ला 4 ने जर भागिले तुम्ही किती 9 9 2 18 9 चौक 36 म्हणजे 9 ने भाग जाईल. ठीक आहे, त्यानंतर 3 चा विचार करा. आता 3 ने भाग जाणारी संख्या आहे 3. 3 ने 36 ला भागू 12 × 36. आलं लक्षात सोपी टेक्निक. त्यानंतर आता 2 चा विचार करा. इथे येणारी संख्या 36 ला 2 ने भागितल्यानंतर येणारी संख्या राहील. 36 ला 2 ने भागितल्यावर किती येते 18 आणि शेवटी 1 न भागितलं 36 ला तर 36 येणार आहे. हे झाले 36 चे विभाजक.
अशा करतो तुम्हाला समजलं असेल. आता 36 चे विभाजन करण्यासाठी आपण पुढे 36 पर्यंत कसोट्यांचा वापर केला नाही किंवा पाढे सुद्धा म्हटलेले. आपण सुरुवात केली 1 पासून, नंतर 2 ची कसोटी, 3 ची कसोटी वापरली, 4 आणि 6 36 आपल्याला मधातली संख्या मिळाली. त्याच्यानंतर आपण या साईडला काहीच कॅल्क्युलेशन केलं नाही. या साईडला काय केलं, फक्त या 4 ने या 36 ला भागितल्यावर मिळणारी संख्या इथे लिहिली, 3 ने 36 ने भागितल्यावर मिळणारी संख्या इथे लिहिली, नंतर 2 ने भागितल्यानंतर 18 मिळालं आणि 1 ने भागितल्यावर 36 मिळाले. तर प्रश्न आहे 36 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील. आता किती झाले विभाजन, 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे टोटल विभाजन आहे 36 चे 9. 9 ऑप्शन कुठे आहे, ऑप्शन नंबर 2. तर हे आहे आपलं उत्तर. अशा प्रकारे नक्कीच तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. त्यानंतर हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे कमेंट मध्ये. TET 2020 मध्ये आलेला प्रश्न बघा, थोडा याच्यापेक्षा वेगळा आहे. खालील पर्यायात दर्शविलेल्या संख्ये इतक्या वस्तू काही मुलांना समान वाटायच्या असतील तर कोणत्या वस्तूचे समान वाटप होणार नाही. आता काही वस्तू इथे दिलेल्या आहेत, म्हणजे अंक दिलेले आहेत, आपल्याला संख्या दिलेल्या आहेत. प्रश्न असा आहे की कोणत्या वस्तूचे समान वाटप होणार नाही, समान वाटायचे असतील तर. म्हणजेच कुठल्या तरी संख्येला आपण जेव्हा या संख्येला भागणार तर बाकी शून्य उरलं पाहिजे, म्हणजे त्याला भाग जाते. म्हणजे 3 संख्यांना कुठल्या तरी पूर्ण भाग जाईल आणि एक संख्या अशी असेल तिला भाग जाणार नाही. मग त्यासाठी आपण काय करू, या कसोट्यांचा वापर करू ओळखण्यासाठी. तर जनरली मी काय करतो, 3 किंवा 11च्या कसोटीचा जास्त वापर करतो. आपण बघूया त्या ठिकाणी त्यांचा वापर केल्यावर उत्तर काय येतो. सगळ्यात आधी मी ट्राय करतो 3 ने भाग जातो का. 9 आणि 3 12, 12 आणि 4 9 आणि 3 12, 12 आणि 4 16 आणि 17 3 ने जात नाही. पुढे विचार करू, 7 आणि 2 9, 3 9 आहेत म्हणजे याला 3 ने भाग जाते. 3 3 9 याला जात नाही. 3 ने भाग म्हणजे 2 संख्या अशा मिळेल ज्याला 3 ने भाग जाणार नाही, म्हणून मी 3च्या कसोटीचा आता पुढे विचार करत नाही. 11ची कसोटी आपण लावून बघूया. 11ची कसोटी एक अंक सोडून एक फरक बघायचा आपल्याला. 3 आणि 1 4 आणि हे 4 आणि 9 13 म्हणजे 13 वजा 4, 13 मधून 4 गेले किती राहिले 9. ठीक आहे, म्हणजे याला 11 ने भाग जात नाही. यांना जाते का बघूया. 3 आणि 2 5 आणि 7 आणि 9 16, 16 मधून 5 गेले 11, याला 11 ने भाग जाते. इकडे 3 आणि 3 6 आणि 8 आणि 9 किती 17, 17 वजा 6 11, याला सुद्धा 11 ने भाग जाते. इकडे बघूया 3 आणि 4 7 आणि 9 आणि 9 18, 18 मधून 7 गेले 11, याला सुद्धा 11 ने भाग जाते. म्हणजे याला 11 ने भाग गेले, याला गेला आणि याही संख्येला 11 ने भाग गेलं, या संख्येला भाग जात नाही. याचा अर्थ या तिन्ही संख्येला भाग गेलं म्हणजे याला भाग जात नाही, म्हणजे ही संख्या आपलं उत्तर. म्हणजे समान वाटप याची आपल्याला करता येणार नाही. अशा करतो तुम्हाला हा प्रश्न समजला असेल आणि यापुढे अशा टाईपचे प्रश्न तुम्ही सोडवू शकाल.